नमस्कार भावा बहिणीनो. तर रामदासचा दादा गेलं गावात, कायला गेलं ते सांगितलं नाही, अजून काय येत नाही. मग रामदास काय तो दादा आलत का पेपर कुठं? हा आई हा आलाय दादा. आलत का? हा काय आणलाय त्या? अंडी आणल्यात 2-3. त्यासाठी गेलत गावात? हा म्हणलं आज मस्तपैकी झणझण अंडा करी बनवा नाही का. हा, आता या पावसाळ्यात थंडीच्या दिवसाला काही अंडी खाली तर चांगलीच राहते काय नाही? हा पावसाळ्यात जर चांगली थंडी म्हणजे चांगली नाही का. हा घेशील ना बनवून. मग देईल ना. चुलीवर काय घातलाय त्या? कारली घातल्यात शिजाय थोडी उकडाय. हा आता मी काही अंड्याचा कालवण खात नाही ना, हा म्हणजे वैजन खात नाही, मग मला घातल्यात कारली. मग तू झणझण कालवून करणार मी कारल्याचा. एकदम मस्त असं सुका सुकाच करणार आहे कोरडी. बर तर भावा बहिणीनो, आज आपल्याला अंडा करी करायची. त्यासाठी मी 4 अंडी घेतल्या ती. तर आता आपली चुलय मस्तपैकी पेटली, जाळ झालाय. तर आता मी ह्या उकडाय घालते. त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे एवढी अंडी आहेत ना पूर्ण बुडतील एवढा पाणी टाकायचं, म्हणजे चांगली उकडत येते. आणि मग वरून झाकण ठेवायचं. मित्रांनो, कसं आहे थंडीच्या दिवसात आहे ना अंडी या शरीराला ऊर्जा देणारी राहते ती. आणि हा संध्याकाळचा टाईम आहे. संध्याकाळचा आता 7 वाजलं ती, तरी पण अजून उजेड आहेच, कारण आता दिवस मोठे आहे ना अजून, आणि पावसाची रिमझिम ही चालूच आहे. हे कालवणासाठी म्हणजे अंडा करीसाठी आपण 2 कांदा घेतले ते. ते आपल्याला ना आता आरत दुधून घ्यायचे ते. मग याला मी या तारीला अशी टोचून घेते आणि मग आरत दुधाय घालते. थोडं असं फोडून घ्यायचं, म्हणजे पटकन बुजत. असं मस्तपैकी आरत दुधाय घालायचं. बुजेल कांदा चांगलाच आहे ना. आरो बुजेल आणि आपल्या घरगुती पाटीव वाटेल मसाला, म्हणजे एकदम टेस्टी लागेल. आणि आज आपण पाठीवर मसाला वाटूनच ह्या अंडा करी बनवणार आहेत. जवळजवळ अंड्याचा कालवणच म्हणायचा नाही का ह्या. तर या पहा, आपले अंडी आहेत ना आता चांगली उकडल्यात. जवळजवळ त्या आता उकळत आल्यात, म्हणजे त्या चांगली उकडल्यात. आता उतरून घेऊ आपण. आपण जे कांदा बुजायला घातलं होतं ना आऱ्यात, ते मस्तपैकी आता बुजले त्या पहा. तर आता आपण हे काढून घेणार आहे. तर आपल्याला अंडा करीसाठी जो मसाला करायचे, म्हणजे असं पाटीव वाटून, तर त्याच्यासाठी आपण एवढं साहित्य घेले. तर इकडं मी आरव 2 कांदा बुजून घेतला ती. हा सुका खोबरा, आणि इकडं थोडासा लसूण आहे, थोडीशी कोथिंबीर आहे, आणि इकडं ढवळं तिळं ती, ही दालचिनी आणि लवंग मिऱ्या. तर आपल्याला अजून काय मसाला पाहिजे होतं, पण ते आपल्या गणित त्याला तंबाटही लागत आहे. तर आता आपल्याला आहे तेवढं साहित्य आता आपण पाटे वाटून घेणार. तेवढं ते मस्त होईल ना. एवढं ते मस्त होईल. मस्त खोबरा बुजून घेतलं ना. हा बुजून घेतला आरव मस्त. आणि आरवरचं हे साहित्य भुजेल बरं चव लागत आहे त्याला, आणि पाटे वाटले होते त्याला अजूनच चव लागत आहे. तर आपल्याला या साहित्य आता पाटे वाटायची, पण त्याच्या आधी मी या पाटा वरवटा स्वच्छ धुवून घेतलाय. कारण हा जो आम्ही मसाला वाटायचा राहते ना, तो धुवूनच घेतोय. कारण आपला असा भीतीला उभा करेल राहते का नाही, मग काही पाली हिंडत राहते ती, त्यामुळं त्या धुवूनच घ्यायला लागत आहे. तर चला आता आपल्याला वाटून घ्यायची. तर आधी मी खोबरा ठेसून घेते असा थोडासा, आणि मग खोबरा बारीक झाला का मग आपल्याला या वाटायची. आज मात्र मस्त काळ्या मसाल्यातच करायचे ना. हा, मग आता याचा काळाच मसाला होईल ना. कांदा भुजून घेतलास ना. चला मित्रांनो, आता मस्तपैकी मसाला वाटायचा काम चालू आहे पाठीवर. असं वरवटून पाट सहजासहजी भेटते नाही ना. आता कायच ज्याच्या म्हणजे आपल्या गावात कशी शिकतो वरावट पाट्या ती. आता मिक्सर निघाला ती, त्याच्यामुळे लोक आता पाटे वाटायचा कटाला करू लागले. पण पाटेवरची चव आणि मिक्सरची चव याच्यात फरकच राहतो. फरक राहते ना. तर ह्या अंडी आहेत ना आता मस्त उकडल्यात, मी घेतो सोलून. तर अंड्यांचा असं 2 भाग करून घेतला ना, तर याला मसाला मस्त लागतोय, पर आतमध्ये जातोय, मग खायला बी चांगला लागत आहे. तर आता आपल्याला फोडणी द्यायची, म्हणजे मसाला तयार करून घ्यायची. तर त्यासाठी आता आपण या फोडणी देऊन घेणार याच्यात. तर थोडंसं जिरा टाकू आधी. जिरा चांगला मस्त फुलला का मग आपलं बाकीचं मसाला टाकायचे. तर ही थोडीशी हळद आहे, आणि घरची मिरची पावडर आहे. नाही काय आपलं एकातरी मसाले, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हे सगळं मसाला असं टाकून घ्यायचं. आणि मग हा मसाला जळू नये ना, त्यासाठी लगेच हे मसाला टाकून घ्यायचा. आपण जो पाटे वाटून घेतला का ना, तो चांगला असा मस्त तेलात परतून घ्यायचा.
2-3 मिनटं असं परतून घेतला का म्हणजे मस्त ग्रेव्ही तयार होते. ग्रेव्ही तयार झाली मस्त वाटणार आहे का नाही. म्हणजे त्याला असं मस्त तेल सुटत आहे का हां नाही. आणि तेल सुटेपर्यंत ती अशी चांगली परतून घ्यायची. ते थोडंसं मसाल्यातलं पाणी टाक वाटलं तर. हा म्हणजे जाणार नाही. मसाल्याचं पाणी टाकला का म्हणजे मग खाली लागत आहे नाही हां आणि मस्त तेल सुटत आहे. तर आपण हा मसाल्याचं पाणी थोडं टाकून घेणार आहे आणि 2 मिनटं हा मसाला चांगला परतून घ्यायचा चांगला तेल सुटेपर्यंत. तर आपली जी ग्रेव्ही तयार झाली का नाही ती मस्त आपण आता त्या ग्रेव्हीमध्ये ह्या अंडी टाकून घेतल्या ती आणि आपलं पाहिजे तसं आपण पाणी टाकून घ्यायचं. म्हणजे जास्त माणसं असेल तर जास्त पाणी टाकायचं. थोडे आता इकडे रामदास त्यांचा आदच आहे त्याच्यासाठी थोडीच केलं. आपण ह्या 2 माणसांच्या वाट्याचा केला ना. हा 2च माणसांच्या वाटायचं. तर आज मस्तपैकी काळ्या पाट्यावरच्या काळ्या मसाल्यामध्ये आपण ही अंडा करी बनवली. तर झकास होणार आहे मित्रांनो. आणि थंडीच्या दिवसाला ही खायला पण चांगली राहते आणि शरीराला पण चांगली राहते. आज बाजरीच्याच भाकरी करायच्यात ना. हा बाजरीच्याच करते ना. तर मित्रांनो आज मस्तपैकी आहारावरच्या बाजरीच्या भाकरी. बरं आता ना अंड्याचाही कालवण करताना पाहिलं आहे आणि बुक आणखीन वाढते. वाढ बरं. लगेच दमच नाही काढायचा. तर आम्हाला आणि तुम्हाला सगळंच देते. हां चालेल. आणि कसं झालं ते सांगा मग. हां चालेल. मस्त काम झालं बरं का. मस्त झालं ना. एकदम मस्त. अंडा करीचा कालवण ना मित्रांनो मस्त काळ्या मसाल्यात आणि आहारवरची भाकर. रामाचंच काय झालं आहे. एकदम मस्त झालंय. रामाचाच लय चालू होता 2-3 दिवस सारखा म्हण करायची. हां तर मित्रांनो हे जेवण करायला आता आम्ही जेवण करू राहिलो आहे. तर मित्रांनो कालवण पण मस्त झालं आहे आणि थंडीच्या दिवसाला खरंच अंडा करी कुठलाही वशाचा कालवण आहे ना चांगलाच राहत आहे. या मित्रांनो मग जेवण करायला. तर मित्रांनो अशा प्रकारे आज झक्कास आणि झणझणीत अशी चुलीवरची आपण अंडा करी बनवली काळ्या मसाल्यात. तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला. लाईक करा एक हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र.